नमस्कार, जी जो जय शिवराय. आज उपोषणाचा 8वा दिवस आणि या 8व्या दिवशी या ठिकाणी समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये समाजाची अन्नदानाची व्यवस्था आणि सोय केलेली आहे. जवळजवळ आज 8व्या दिवशी जर आपण विचार केला का तर 2 ते 3 लाख समाज आंतरवालीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्या निमित्ताने आज या ठिकाणी दाळभट्टीचं नियोजन केलंय. म्हणजे आलेला समाज कोणताही उपाशीपोटी घरी गेला नाही पाहिजे, राहिला नाही पाहिजे. समाजासाठी मी जीव जाळायला तयार आहे. जीव जाळायलाच नाही तर जीव द्यायला देखील तयार आहे. या उद्देशानं आलेले समाज बांधवाची नाश्त्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था या ठिकाणी समाज बांधव करत आहेत. याला म्हणायचं प्रेम समाजाविषयी. आणि एक याच्यापेक्षाही दुसरी गोष्ट सांगायची जर झाली का, जेवायला खूप मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव आणून देतात. पाटील म्हणतात प्रत्येकाने जेवण करून जायचंय. पाटलाच्या शब्दाखातीर सर्वजण 2 घास खातात, परंतु जे 2 घास खातात का त्या 2 घासामध्ये कसल्याही प्रकारची चव नसते जिभेला, परंतु पाटलाच्या शब्दाखातीर सर्वजण या ठिकाणी जेवण करतात. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी समाज बांधवांनी नियोजन केलंय. कशा पद्धतीने काय केलंय कुणी केलंय आपण विचारू. काका, हे नियोजन कुणी केलंय, कशा पद्धतीने केलंय? सकल मराठा समाजाचे आपले 123 गावाच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रातून फोन येतील की आम्हाला समाजाची सेवा करायसाठी अन्नदान करायचे, जेवण करायचे. त्यामुळे आपल्याकडं आजच नाही, दादा ज्यावेळेस उपोषणाला बसले तेव्हापासून ही म्हणजे प्रोसिजर चालूच आहे. आता उलट सगळ्या लोकांना आम्हाला जेवायला नंबर येत नाही लोकांचा, तर मग ते काही लोक काय करतात, आज कालपासून आम्ही जर जेवणाचा नंबर नाही आला तर 6 रात्रभर लोकांना समाजाला पाजवा बाबा किंवा अशा पद्धतीचं कंटिन्यू हे चालू आहे सत्र. आणि लोक असे उत्स्फूर्तपणे स्वतः 2:30-3 वाजता महिला मंडळी उठत्यात, आपापल्या गावात भाकरी करतात, पोळ्या करतात, दशम्या जे काय असेल ते उत्स्फूर्तपणे करून समाजाची सेवा करणं हे म्हणजे कंटिन्यू चालू. ज्या वेळेस दादा आतापर्यंत उपोषणाला बसले तेव्हापासून अखंड सेवा ही संपूर्ण महाराष्ट्रातले लोक करतात. बरं, आज एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे या ठिकाणी दाळभट्टी वरण दिसतंय. हे कोणत्या गावाचं आहे? हे तलवाडा तालुका गेवराई. तलवाडा. किती जणांचा तरी एकंदरीत हा स्वयंपाक असू शकतो? 2000 लोकांचं त्यांनी बनलेलं आहे आजचं दुपार. आणि पुन्हा त्याला जॉईन जास्त पब्लिकचा वाढा पाहून आम्ही इथं सुकापुरी तालुका अंबड येथील लोकांचं जेवण आता यायला लागले. ते किती हजार लोकांचं आहे? ते 1,500 लोकांचं आहे. ते 1,500 लोकांचं. मध्ये पुन्हा आता आमच्या यादी व्यतिरिक्त 2 गावाचं भोसगाव आणि असे 2 गावाचं जेवण आलंय. आमच्या यादीमध्ये नाहीये ते सुद्धा म्हणजे असं म्हणजे आमची जी नोंदीमध्ये असते त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही लोक उत्साहाने घेऊन येतात. बरं, आता 8 दिवस झालेत उपोषणाला. एकंदरीत दिवसामध्ये आता समाज बांधव या ठिकाणी किती जेवण करतात? 10, 15, 20 हजारापर्यंत जेवण करतात दररोज डेली. आणि या ठिकाणी आंतरवालीमध्ये येणाऱ्याची संख्या किती असू शकते? ती संख्या जर पाहिली तर लाखोच्या घरात संख्या जाते. सगळे लोक इथं जेवत नाही, लाखोच्या घरात संख्या जाते. बघा, पाटील उपोषणाला बसलेले आहेत, परंतु समाज बांधव एवढ्या आग्रहाने म्हणतात की आम्हाला या ठिकाणी जेवण आणायचे. त्यांचे नंबर लागत नाहीत, तर त्यांना वेटिंगवर राहावं लागतंय. जसं की आपण हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर आधी आपल्याला नंबर लावावा लागतोय रिसेप्शनला, नंतर आपला 1-2 घंट्यांनी 2-4 घंट्यांनी नंबर येतो. त्याच प्रकारे आंतरवालीमध्ये देखील जेवायला आपल्याला जर अन्नदान करायचं असेल आंतरवालीमध्ये तर आधी त्याचा नंबर लावावा लागतोय. त्यावेळेस त्याचा नंबर 2, 4, 8 दिवसांनी येतोय. याला म्हणतात गरजवंत मराठा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. आणि दुसरा एक आज शेवटचा विषय, ज्यांना कोणाला म्हणजे अन्नदानासाठी नंबर लावायचा असेल किंवा फोन लावायचा असेल की बाबा अन्नदान आणायचं आहे का नाही, तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट कोणाला करायचा आहे? माझ्याकडे करते मधुकर भीमराव मापारी. तुमचा कॉन्टॅक्ट नंबर फोन जर लावायचा असेल तर 9552 42 21 77. 9552 42 21 77 या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करून ज्यांना कोणाला अन्नदान करायचं असेल त्यांनी त्यांच्याशी संपर्क करावा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.